श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आजचा दिवस, येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सुखाचा, समाधानाचा जावो अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज बुधवार, मोक्षदा एकादशी आहे. मार्गशीर्ष महिन्यामधील ही एकादशी आहे. या एकादशीला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच आपण या दिवशी काही वस्तू दान केल्या तर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी मुक्या प्राण्यांना काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही घालू शकता. तसेच तुम्हाला काही वस्तू दान सुद्धा करायच्या आहेत. जे गरीब असतील त्या लोकांना तुम्हाला त्यांचा आत्मा शांत करायचा आहे, त्यांना तृप्त करायचं आहे. जर तुम्ही असं केलं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा तुमच्यावरती आशीर्वाद राहणार आहे आणि तुमचे जे पितरज आहेत त्यांना मोक्ष प्राप्त होणार आहे. तुम्ही हा उपाय मी सांगणार आहे ते उपाय तुम्ही आज नक्कीच करा. गायीला एक वस्तू खाऊ घाला. गायीचा आत्मा नक्कीच शांत होईल आणि तुम्हाला तिचा आशीर्वाद सुद्धा लागेल. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. जर तुम्ही गायीला ही वस्तू खाऊ घातली तर तुम्हाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त मिळणार आहे. तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह वातावरण असेल तर सकारात्मक ऊर्जेचं वातावरण होईल. तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती अजिबात प्रवेश सुद्धा करणार नाही. तसेच तुमचा कोणी शत्रू असेल ती सुद्धा तुमच्यापासून लांब पळेल. कारण तुम्हाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त झालेला असतो किंवा मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय जो आहे ते आवर्जून याच दिवशी करायचा आहे. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे. पण तुम्ही या आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करा. तुमच्या घरामध्ये तुमच्या दरवाजात कुणी काय मागायला आलं असेल किंवा मुका प्राणी आलेला असेल, तुम्ही कोणताही प्राणी असू द्या, गाय असू द्या किंवा कुत्रा असू द्या, कोणताही प्राणी तुमच्या दरवाजात आला असेल किंवा पक्षी तुमच्या दरवाजात, कबूतर येत असतील, कावळे येत असतील, चिमणे येत असतील, त्यांना सुद्धा या दिवशी तुम्ही उपाशी पाठवायचं नाही. त्यांना पाणी तरी निदान तुम्ही ठेवायचं आहे एका वाटीमध्ये किंवा तांदूळ तुम्हाला त्यांना ठेवायचे आहे. तसे तुमच्या दरवाजात कोणी भिक्षेकरी आला तर त्यांना खाली हाताने पाठवायचं नाही. निदान त्यांना पाणी तरी द्यायचं आहे, नंतर तुम्ही त्यांना पाठवायचं आहे. पण त्यांचा आत्मा तृप्त करायचा आहे. असं केल्यामुळे तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला लागणार आहे. स्वामींच्या केंद्रात असं सांगतात की तुम्ही कितीही देवदेव केले तरीही काही उपयोग होणार नाही. कारण तुमचे पितरच तुमच्यावरती नाराज असतील तर तुम्ही देवदेव करून काही उपयोग नाही. तुम्ही देवाच्या अगोदर पितरांना खुश करायचं आहे. तर तुम्हाला या दिवशी आवर्जून तुमच्या दरवाजामध्ये कोणी आलं तर त्यांना उपाशी पोटी लावायचं नाही. एक वेळ तुम्ही उपाशी राहावा, पण गायीला, मुक्या प्राण्याला तुम्ही या दिवशी खाऊ घाला. काही वस्तू किंवा काही तुमच्या घरामध्ये आहे ती सुद्धा तुम्ही खाऊ घालून त्यांचा आत्मा तृप्त करू शकता. तुम्हाला हा उपाय जमलं तर दिवसभरामध्ये करा किंवा तुम्ही संध्याकाळी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तुमच्या दरवाजामध्ये जर गायी असेल, म्हणजे तुमच्या घरी गायी माता असेल तर तुम्हाला तिला संध्याकाळीच घास द्यायचा आहे किंवा नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये गोशाळेमध्ये जाऊन गायीला घास द्यायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी तुमच्या घरामध्ये गोमाता संध्याकाळी आहे तुमच्याकडे तर तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगरबत्ती धूप लावायचा आहे, तुळशीपुढे दिवा लावायचा आहे, देवापुढे दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक चपाती बनवायची आहे. बघा, गव्हाच्या पिठाची चपाती बनवायची आहे. दररोज आपण बनवतो ते चपाती बनवायची आहे, पण ताजी असावी, शिळी नसावी. ती चपाती तुम्हाला घ्यायची आहे. त्या चपातीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती चिमूटभर हळद घालायची आहे. भगवान विष्णूंना हळद ही खूप प्रिय आहे. तसेच माता लक्ष्मीला सुद्धा हळद खूप प्रिय आहे. हळद ही आपले धन आकर्षित करते किंवा माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करून घेते. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो. किंवा आपले गुरुतत्व हे सक्रिय नसेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये गुरुदोष असेल तर तो दोष दूर होण्यासाठी आपल्याला
हळदीचा उपाय करायचा आहे, म्हणजे चिमूटभर हळद तुम्हाला या चपातीवरती घालायची आहे आणि तुम्हाला ही चपाती तशीच गोल करायची आहे, म्हणजे दुमडायची आहे. एका ताटामध्ये घ्यायचं आहे. तसेच तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा देखील घ्यायच्या आहेत. तुम्हाला 1 लोटा पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला गोमातेपाशी जायचं आहे. त्याजवळ गेल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर पुढचे 2 पाय आहेत, त्या पायावरती तुम्हाला पाणी घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कपाळावरती गंध लावायचा आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत. फूल असेल तर गाईच्या पायावरती फूल तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर जी घास आपण नेलेला आहे तो घास गुळासोबत तुम्हाला गाईला चारायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पाठीवरती हात फिरवत तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे. गोमातेला फेऱ्या मारत त्याच्या पाठीवरून हात फिरवत तुम्हाला तुमची इच्छा देखील सांगायची आहे. तुम्हाला काही त्रास असेल ते सांगायचं आहे आणि तुम्हाला 11 प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर तुम्हाला गाईच्या पायाखालची जी माती असते ती माती तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायची आहे आणि गाईचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे. गाई तुम्ही फक्त लक्षपूर्वक हा विधी करायचा आहे, नाहीतर एखादी गाई जर तुम्हाला घाबरत असेल तर तुम्हाला जवळ येऊ देणार नाही. तर तुम्ही सावकाशपणे आणि व्यवस्थित तुम्हाला गाईला घास द्यायचा आहे आणि लांबूनच प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि गाईचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला घरात यायचं आहे. घरात आल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवाला सुद्धा प्रार्थना करायची आहे. देवासमोर बसून तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. या दिवशी जेवढी तुम्ही विष्णूंची सेवा कराल त्या सेवेला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान विष्णू साक्षात तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असतात. तुमचा जर एकादशीचा उपवास असेल तर तुम्ही आवर्जून भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे. या दिवशी तुळशीची सुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. तुळशीचे सुद्धा तुम्हाला उपाय करायचे आहे. तुम्हाला खाली पडलेलं तुळशीचं पान घ्यायचं आहे. त्या पानावरती तुम्हाला इच्छा लिहायची आहे तुमची थोडक्या शब्दामध्ये आणि ती पान तुम्हाला देवाजवळ ठेवून विष्णू सहस्त्रनाम किंवा महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला पठण करायचं आहे आणि ते पान तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. असा तुम्हाला ही तुळशी सुद्धा उपाय करून तुम्हाला तुमच्या घरातील काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील किंवा तुम्हाला कशाचा त्रास असेल, पैसा येत नाही, घरामध्ये कितीतरी अशा अडचणी आहेत, भरपूर पैसा बाहेर अडकलेला आहे पण घरामध्ये येत नाही किंवा टिकत नाही. भरपूर जणांचे असे प्रॉब्लेम असतात की नोकरी तर आहे किंवा पैसा पाणी भरपूर आहे पण घरामध्ये अजिबात टिकत नाही. तर तुम्हाला ही पान जे आहे तुळशीचं तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्हाला हे पान तुमच्या पर्समध्ये जरी ठेवलं तरीही चालणार आहे. तुम्ही दररोज खिशामध्ये घालून तुम्हाला पर्समध्ये हे पान ठेवायचं आहे. आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.